पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया? महालक्ष्मीसाठी महान नैवेद्य। प्रत्येक भागाची प्रांताची पद्धत वेगळी आहे। तुम्ही बघू शकाल यामध्ये फळं आहेत, सुक्या चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, कोशिंबिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत, फळभाज्यांचे प्रकार, पालेभाजीचे प्रकार आहेत, कढी आहे, आमटी, पुरी, पुरणपोळी, भाताचे वेगवेगळे प्रकार, वडे, भजी, खीर आणि फराळ। पटकन रेसिपी सुरू करूयात। आज आपण आपल्या महालक्ष्मींसाठी महानैवेद्याची थाळी बनवत आहोत आणि हे बनवताना कांदा लसूण अजिबात वापरत नाही आहोत आणि खूप सारे जिन्नस होणार आहेत। आता 5 प्रकारच्या कोशिंबिरी मी इथे बनवते। तर सगळ्यात आधी इथे बाउल मध्ये अर्धा कप दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये घालूयात मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ आणि साखर। आता हे दही छान फेटून घ्यायचं। यामध्ये घालूयात कोथिंबीर, मिक्स करूयात आणि आता काय करायचं, 5 प्रकारच्या कोशिंबिरी आहेत। सो इथे आहे किसलेलं बीट, किसलेलं गाजर, किसलेली काकडी, केळी आणि टोमॅटो। केळी आणि दूध खायचं नसतं, केळी आणि दही खायचं नाही, असं बरेच गोष्टी आहेत। पण केळीचं शिकरण पारंपरेने आपण खात आलेलो आहोत आणि मला खरंच आयुर्वेदिक घटक यातला माहिती नाही। मी दाखवते, तुम्हाला पटत नसेल, रुचत नसेल तर अजिबात बनवू नका। सो केळीमध्ये पण घालते मी हे दही। सो प्रत्येक वाटीमध्ये 2-2 चमचे दही घालून घेते मी आणि आता हे फक्त मिक्स करायचं आणि आता कोशिंबिरी बनवून तयार आहेत। नैवेद्याच्या 5 प्रकारच्या कोशिंबिरी करण्यासाठी लागणारं साहित्य: दही, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, कोथिंबीर, बारीक चिरलेलं बीट, गाजर, काकडी, केळी आणि टोमॅटो। दह्यात मिरचीचा ठेचा, मीठ आणि साखर, कोथिंबीर घालत मिसळून घ्यायचं। बीट, गाजर, काकडी, केळी आणि टोमॅटो मध्ये अशा पद्धतीने हे दही मिसळायचं। झाल्या आपल्या नैवेद्याच्या 5 प्रकारच्या कोशिंबिरी तयार। आता आपण ना कांदा लसूण न वापरता भाज्या बनवत आहोत। तर सगळ्यात आधी आपण बनवूयात मेथीची भाजी। मेथीची भाजी बनवण्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं, त्यामध्ये घालायचं जिरं। जिरं छान फुललं की हिरव्या मिरचीचे तुकडे थोडेसे परतून घ्यायचे। यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची पानं घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 4 ते 5 मिनिटं झाकण न ठेवता मेथीची भाजी शिजवून घ्यायची। भाजी शिजत आली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि मेथीची भाजी इथे बनवून तयार आहे। नैवेद्याची मेथीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, जिरं, मिरची, मेथी, मीठ। जिऱ्याच्या फोडणीत मिरची आणि मेथी घालत हे मिश्रण परतायचं आणि शिजवून घेत मीठ घालायचं। झाली आपली नैवेद्याची मेथीची भाजी तयार। आता बनवूयात लाल भोपळ्याची भाजी। लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी 1 चमचाभर तेल गरम करायचं। फोडणीसाठी त्यामध्ये घालायची मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि पाव चमचा मेथीचे दाणे। हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। यामध्ये टाकायचं चमचाभर लाल तिखट मिनिटभर परतून घ्यायचं। लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। लाल भोपळा छानपैकी शिजत आला म्हणजे तो छान शिजला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि इथे ही लाल भोपळ्याची भाजी पण बनवून तयार आहे। नैवेद्याची लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, मोहरी, जिरं, तेल, कढीपत्ता, मेथी दाणे, तिखट, मीठ, कोथिंबीर। मोहरी जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, मेथी दाणे, तिखट, लाल भोपळा, मीठ एकत्र करत हे मिश्रण झाकण ठेवत शिजवून घ्यायचं। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाली आपली नैवेद्याची लाल भोपळ्याची भाजी तयार। आता पुढची भाजी आहे भेंडीची भाजी। भेंडीची भाजी बनवण्यासाठी तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घालायची।
हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिरलेली भेंडी घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायची. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि भेंडी मध्यम आचेवर छान परतून शिजवून घ्यायची. भेंडी शिजत आली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायची आणि ते भेंडीची भाजी बनवून तयार आहे. नैवेद्याची भेंडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, भेंडी, मीठ, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत हिरवी मिरची, हळद, भेंडी, मीठ हे घालत मिश्रण शिजवून घ्यायचं आणि वर कोथिंबीर घालायची. झाली आपली नैवेद्याची भेंडीची भाजी तयार. आता पुढे बनवायला घेऊयात बटाट्याची भाजी. सुकी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं. फोडणी करता त्यामध्ये घालायचं मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आलं मिरचीचा ठेचा. मिनिटभर आलं मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा. हळद घालायची, छान मिक्स करायचं. यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. शिजत आलं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं. बटाट्याची भाजी बनवून तयार. नैवेद्याची बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, आलं, मिरचीचा ठेचा, हळद, उकडलेला बटाटा, मीठ, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत आलं, मिरचीचा ठेचा, हळद, उकडलेला बटाटा, मीठ घालत हे मिश्रण परतून घेत यात कोथिंबीर घालायची. झाली आपली नैवेद्याची बटाट्याची भाजी तयार. त्यानंतर बनवूयात गवारची भाजी. गवारची भाजी बनवण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्यायची. हळद घालायची, यामध्ये गवार घालायची आणि गवार व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. हेही छान गवारमध्ये कोट करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही गवार छान शिजवून घ्यायची. आता ही गवार छान शिजत आली, वाफेवरच शिजवून घ्यायची, पाण्याची गरज नाही आहे. की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. जिरंपूड, धनेपूड आणि त्याचसोबत लाल तिखट. हे मसाले पण छान गवारमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट गवार पुन्हा शिजवून घ्यायची. गवारची भाजी बनवून तयार. नैवेद्याची गवारीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, गवार, जिरेपूड, धणेपूड, तिखट. मोहरी, जिरं, कढीपत्त्याच्या फोडणीत हळद आणि गवार, मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. यात जिरेपूड, धणेपूड, तिखट घालत शिजवून घ्यायची. झाली आपली नैवेद्याची गवारीची भाजी तयार. आणि आता सगळ्यात शेवटी बनवूयात कारल्याची भाजी. कारल्याची भाजी बनवण्यासाठी स्लाइस केलेले कारले घ्यायचे, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. यामध्ये हळद घालायची, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं. कारले याने छान कोट करून घ्यायचं. स्टीमरमध्ये हे कारलं ठेवायचं, झाकण लावायचं आणि 10 मिनिटं मध्यम आचेवर छान वाफवून घ्यायचं. आता भाजी करण्याकरता तेल गरम करायचं. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि त्याचबरोबर कढीपत्ता घालून छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची. यामध्ये घालायचे धनेपूड, त्याचसोबत जिरंपूड, लाल तिखट आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण घालतोय वाफवलेल्या कारल्याच्या फोडी. या कारल्याच्या फोडीही छान अशा कोट करून घ्यायच्या. त्याचसोबत यामध्ये घालायचा आहे चिंच गुळाचा कोळ, चवीपुरतं मीठ आणि छान एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि ही कारल्याची भाजी शिजत आली की यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. कारल्याची भाजी बनवून तयार आहे. नैवेद्याची कारल्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: कारलं, मीठ, हळद, तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, धणेपूड, जिरेपूड, तिखट, चिंच गुळाचं कोळ, कोथिंबीर. कारल्याच्या अशा पद्धतीने फोडी करत यात हळद, मीठ घालायचं आणि हे मिश्रण वाफवून घ्यायचं. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत धणेपूड, जिरेपूड, तिखट आणि कारल्याच्या फोडी आणि चिंच गुळाचा कोळ आणि मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यात कोथिंबीर घालायची. झाली आपली नैवेद्याची कारल्याची भाजी तयार. आणि गौरीचं जेवण आहे तर कढीशिवाय ते होत नाही, म्हणून आता बनवूयात कढी.
कढी बनवण्यासाठी बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं, यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं, 1 चमचा बेसन घालायचं आणि हळद घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र घुसळून घे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.